मधून देव बाहेर काढत व तुमचा मेंढपाळ तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. संकट कुठलंही असू द्या, प्रॉब्लेम कुठला बी असू द्या, पण तुम्ही त्या कल्पामध्ये त्या मेंढपाळाच्या अधीन राहा. हालेलुया. स्तोत्र 23 मध्ये दिलेला आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये मेंढपाळ असणं गरजेचं आहे. आता 5 वाचावर तिथं इथं 10चं 5 वाचायचं. परक्याच्या मागे कधी जाणार नाही. अरे त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाही. आता परका कोण आहे मला सांगा. आता तुम्हाला येशू बी माहिती नाही, परका बी माहिती नाही. आता देव कोण आहे आणि भूत कोण आहे हेच आपल्याला माहिती नाही. नेमकं मेंढपाळ कोण आहे आपला प्रश्न येतो का नाही? कधी कधी येतो का नाही प्रश्न? देवाची वाणी कुठली आहे आणि भूतांची दुष्टात्म्यांची वाणी कुठली आहे हे आपल्याला माहिती असते.